वाह क्या मुस्कुराहट है. कुठं भेटला हो तुम्हाला कोट? मॉलपासून 10-15 किलोमीटर पुढं आलो ना, हां. तर मग तिथे एक हातगाडा भेटला. त्या हातगाड्यावर मला ते दिसला. लगेच 500 फेकले, तर तोंडावर 450 वापस घेतले आणि कोट घेऊन आलो. ये इकडे हो, जा. आले आले. हे बघ, काय झालं? चांगलं नाही दिसत आहे का? चांगला म्हणजे एक नंबर दिसतोय. मग कसला विचार करताय? एक विचार असा पडलाय मला, इथं माझ्या पुरतं तर ठीक आहे, माझी एक BMW मी लावेल, पण तू ही BMW कुठं लावायची? जागा आहे का तिला जागा? हा तर विचारच केला नव्हता मी. हा घ्या तुमचा कोट, नको मला. मग काय झालं? इथं गाड्या लावायला जागा नाही आणि एवढी संपत्ती सांभाळून करायचंय काय? येणार हे सगळं इन्कम हे हायलाईट होईल. बात तो सही है. उद्या हे जर इन्कम हायलाईट झालं तर उद्या सगळं स्टेटमेंट आपल्याला गव्हर्नमेंटला दाखवावं लागेल. तिथे ॲटोमॅटिक हायलाईट होतील की ह्यांच्याकडे एवढी संपत्ती आली कुठून. मला तर असे संकेत मिळालेत की डायमंड सरनी पाडव्याला गाडी घेतली शुभ मुहूर्तावर. मला हे कळलं नाही आता मर्सिडीज घेतली का BMW घेतली, काय घेतलं असन काय. कशी दिसती एकच नंबर. काय मग सर, कितीला घेतली गाडी? एवढं सोपं वाटतं का गाडी घेणं? लोक हप्त्यावर गाडी घेतात, मी कॅश घेतली कॅश. पाहिला डायमंड सर, लोकाला BMW ची स्वप्न दाखवतात तर तुम्ही असे सेकंड हँड खटारा गाड्या घेतात काय?